तर आजच्या मेनूमध्ये आहे पाव, बटाट्याच्या काचऱ्या, चहा, बटर जे मी आता खाते आहे. सकाळीच उठून बिचारी काम करते. आता वाजलेत 10:30 होत आलेत. आता उठली, थोडा वेळ झाला आणि अर्धा तास नेलपेंट लावत होती. दाखव, अर्धा तास एवढंच करत होती फक्त. तुला माहिती आहे मी काय काय बनवले? बटाट्याच्या काचऱ्या आणि डाळ. हा ती सुकी. आज आम्ही फिरायला चाललोय बाहेर ना. तुला माहिती आहे मस्का कडक पावासोबत छान लागतो. तू बोलली नरम म्हणून नरम पाव घेतला. मी हास्य जत्रा लावते आता आणि नाश्ता करते. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सोनाली तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज आहे सुट्टी, म्हणजे मी सुट्टी घेतलेली आहे कारण ममता मॅडम आलेल्या आहेत. ममता हाय कर. कॅमेरा हलवू नकोस. तर आम्ही चाललेलो आहोत बाहेर, कारण नवरात्री चालू आहेत. तर म्हटलं की देवीचं दर्शन घेऊया. तर सुरुवात आम्ही करतो आहे महालक्ष्मी मंदिरापासून. दरवर्षी माझी बहीण वगैरे जाते. मी बऱ्याच वर्षानंतर महालक्ष्मीला चाललेले आहे. त्याच्यानंतरसुद्धा आमचा मुंबादेवीला जाण्याचा प्लॅन आहे, पण डिपेंड करतं पावसावरती, कारण सकाळपासून पावसाचं वातावरण आहे आणि पाऊससुद्धा पडून गेला आहे. परत मग नंतर वेळ पण मिळेल, म्हणजे वेळ मिळाला तर आम्ही जाऊच नक्की, है ना. तर बघू, जे पण असेल तुमच्यासोबत शेअर करेनच. तर चाललेलो आहोत महालक्ष्मी मंदिरामध्ये. तर जे काही म्हणजे बघू आता काय होतं आहे ते. तर चला मंदिरात. सकाळपासून नेलपेंट्स लावून, केस आयनिंग करून, सगळं तसाच पसारा ठेवून, सगळं पसारा मी ठेवलं. आता ही सॉक्स घालते आणि मी मस्त अशी छान चप्पल घातली आहे. आता मी छोटेसे हिल्स. मी शूजच घालणार ना यार. सुंदर आहे ना. अशा प्रकारे आम्ही निघलेलो आहोत आमच्या जर्नीसाठी महालक्ष्मी मंदिरात मी बऱ्याच वर्षानंतर चाललेली आहे आणि ममता पहिल्यांदाच माझ्यासोबत येत आहे. ट्रेन अगदी आम्हाला पटापट मिळाल्या. परेलवरून आम्ही ट्रेन चेंज करून जाणार होतो, म्हणजे प्रभादेवी स्टेशनवरून महालक्ष्मीपर्यंत, आणि आम्ही येऊन पोचलो महालक्ष्मीला अगदी पटकन. तू बघितलं ममता कसं आहे धोबी घाट? नाही, मला बघायचं. मुन्नाबाई MBBS मूवी बघितलं? त्याच्यामध्ये कसं दाखवलं ते धोबी घाट तसंच आहे. भारी दिसते रे ममता तू. बघ ममता धोबी घाट बघ कसं आहे. फॉरेनर लोक पण म्हणतात इथे ना, नेहमी फॉरेनर्स उभे असतात ना. कपडे कुठे दिसतात ते? चला ना बघूया. चला मी तुम्हाला धोबी घाट दाखवते. काय? जे की मलाही माहीत नाही आहे. काय दाखवते? धोबी घाट. तू दाखवते? त्या मित्रांनो MBBS तो हा नाही आहे, पण असाच आहे तो. तो कुठला धोबी घाट आहे? मुन्नाबाई MBBS मधला. ममता काल बोलली होती की आज खूप कडक ऊन असेल, आणि बोलल्याप्रमाणे खूप जास्त ऊन आहे.
धोबीगड खरंच पहिल्यांदा बघितला. रेडी फक्त ते मुन्नाबाई MBBS मध्ये बघितलं. तो कुलाब्याचा आहे ना. कुलाबा कुठे आला ते पण नाही मला. तिकडेच आहे आपल्या मुंबई साईडलाच आहे. तर स्टेशनपासून आहे ना काही अंतरावरच आहे महालक्ष्मी मंदिर. त्याच्यामुळे आम्ही चालतच चाललो आहे. आणि ममता एवढ्या उन्हामध्ये चालते आहे. फोटो काढताना पण डोळे असे होत आहेत. दाखवत्या सगळ्या फोटोत डोळे असे आले. हे बघ सावली आली आता उघडले डोळे. नाही नाही म्हणतात आईनी मला एवढं चलवत आणलंय. मला पण माहिती 10 रुपये स्टेशन इथून बोलवतं. 10 रुपयाच्या तिकीट मध्ये आपण गेलो असतो इथपर्यंत. 77 नंबर बस जाणार असं बोलले काका. पण आम्ही म्हटलं की जवळ आहे तर जाऊया ना चालत बघत. पण खूप लांब आहे आणि मगाशी काय बोलला लागली आता पायाला. 1 किलोमीटरच लांब आहे ती मुलगी म्हणून. पुरुषांची आणि स्त्रियांची रांग वेगवेगळी ठेवली होती कारण त्याच्यामुळे कोणाला काही प्रॉब्लेम नको व्हायला. आणि इथे दर्शनाला येऊनसुद्धा बऱ्याच स्त्रियांना इथे भांडण करत होत्या आणि बरेच वाद इथे झाले जे की चांगलं नाही आहे खरं तर. सगळे लाईनमध्ये धक्के देत जातात आम्हाला. दर्शनासाठी बरीच आज गर्दी होती त्याच्यामुळे बरीच मोठ्या रांगा होत्या लागलेल्या. पण अगदी व्यवस्थित अगदी सोडत होते कारण पुरुषांची रांग वेगळी होती त्याच्यामुळे त्यांच्या रांगा पटापट जात होत्या. कारण पुरुष थोडे कमी संख्येने जातात, स्त्रिया जास्त जातात कारण ओटी वगैरे भरायची असते देवीची. त्याच्यानंतर बऱ्याच स्त्रिया म्हणजे देवीला नवस वगैरे करतात त्याच्यामुळे त्या नक्की जातात. मी सुद्धा एक ओटी घेतलेली होती देवीला आणि बरेच ओटीचे दुकानं आहेत इथे आणि इतरसुद्धा अनेक दुकानं आहेतच. देवावर असलेली श्रद्धा, देवावरचं प्रेम हे सगळं मला मान्य आहे कारण माझंसुद्धा देवावर खूप जास्त प्रेम आहे आणि श्रद्धा आहे. पण VIP दर्शन ही कॉन्सेप्टच मला अजिबात पटत नाही जी सगळीकडे चालते. मागे हो मागे गर्दी बघ. खूप जास्त गर्दी आहे पण उभं राहायला कंटाळा नाही येत आहे ना. आला कंटाळा तुला? मग बरं वाटतंय मला उभं राहून. बरं वाटतंय खूप उभं राहून. पाऊस आला नशीब आपण आतमध्ये आल्यावर पाऊस आलाय. बसलेत मस्त आरामात. बोला काय तरी. कंटाळा नाही आले मला. पुढे गेलेत आमचे बसली होती पाहिजे. मला आहे ना खूप जास्त बरं वाटतंय. सगळा थकवा गेला आणि मला भूक लागली आहे. फ्रेश वाटते. फ्रेश असं वाटते की प्रसन्न वाटते. मगाशी एक मुद्दा बोलताच राहिला तो म्हणजे VIP दर्शन. खरं तर हा मुद्दा बरोबरच नाही आहे. VIP दर्शन आणि नॉर्मल दर्शन याच्यामध्ये काय बरं फरक असेल? भक्त तर दोन्ही पण देवासाठी सेमच असतील कारण सगळ्या भक्तांची श्रद्धा किंवा प्रेम देवावर तेवढंच असू शकतं. त्याच्यामुळे ज्यांच्याकडे पैसा आहे ते VIP दर्शन घेतील आणि ज्यांच्याकडे नाही आहे ते नॉर्मल दर्शन घेऊन जातील, रांगेत उभं राहतील 2-2 तास. याला खरंच काही अर्थ नाही आहे कारण देवासाठी प्रत्येक भक्त हा समान असतो. खरं तर जर VIP दर्शन जर द्यायचं असेल म्हणजे लगेच जर दर्शन द्यायचं असेल तर अशा लोकांसाठी द्या, अशा लहान मुलांसाठी जे जास्त वेळ उभं नाही राहू शकत. एवढं काय मागतायत देवाकडे काय माहीत. चिटकला? 1.5-2 तास लाईनमध्ये राहून फक्त 2 मिनिटं 2 मिनटं पण नाही 1 मिनटच. 1 मिनिटासाठी फक्त दर्शन घेतो. 1-2 नाही सॉरी फक्त म्हणते 1-2 तास लाईनमध्ये राहून 2 तास. हा माझं फुल अजून पण आहे ममता बघ. फुल झालं ते मुर्जा काय ही मस्त आहे कालीची.
है ना सुंदर आहे. किती कांद्याची किती छान वाटते. हे बघ सुंदर आहे ना. हां हे तुळजापूरवाले आहे का हे? भवानी मातेचे आहे. भवानी माते सॉरी. देवीची ज्वेलरी किती छान छान. हे ओमकांची. इतना इंतजार किसका हो रहा है? तुमचे सुट्टे पैसे आहेत का ग? किती आहेत? बघायला लागेल. ममता बाय कर. सकाळची आपण आणि आताची आपण. रक्त प्यायले.